सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान यामधील चॅप्टर नंबर 6 अभ्यासणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीला आपण पहिल्याच धड्यामध्ये पाहिलेलं आहे, रॉबर्ट विटेकर यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 5 किंगडम सिस्टीममध्ये केलेलं आहे। किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंजाय आणि किंगडम ॲनिमेलिया। इथे ह्या फ्लो चार्टमध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या क्लासिफिकेशनबाबत माहिती मिळत आहे। यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक अशा पद्धतीने त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। यूकॅरियोटिकमध्ये परत युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, आणि मल्टीसेल्युलरमध्ये विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल अशा प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला किंगडम प्लांटी किंवा प्लांट किंगडमबद्दल माहिती पाहिजे आहे। द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल with cell wall is the group of plants. Plants have become autotrophic as they can perform photosynthesis with the help of chlorophyll. Living organisms of kingdom Plantae are the main source of food for all other living organisms. विद्यार्थी मित्रांनो, किंगडम प्लांटीमध्ये ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन असणारे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल। याचं कारण क्लोरोफिलमध्ये क्लोरोप्लास्ट म्हणजेच ग्रीन झोन असतो की जिथे फोटोसिंथेसिस नावाची प्रक्रिया ते परफॉर्म करत असतात। त्याचबरोबर किंगडम प्लांटी हा मेन सोर्स आहे फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा। बेसिक फॉर क्लासिफिकेशन, द प्रेझेन्स or absence of organs is the first criteria for classification of plant. The presence or absence of separate conducting tissue for conduction of water and food. आता इथे क्लासिफिकेशन करताना वेगवेगळे क्रायटेरिया गृहीत धरण्यात आलेले आहेत। यामध्ये काही ऑर्गन्स प्रेझेन्स आणि अब्सेन्स काही ऑर्गन्सची क्रायटेरिया म्हणून ग्राह्य धरण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने कंडक्टिंग टिश्यू हा सुद्धा क्रायटेरिया ठरवण्यात आलेला आहे त्यांची प्रेझेन्स किंवा अब्सेन्सचा। बेसिकली किंगडम प्लांटी 2 सब किंगडममध्ये डिवाइड होत असतात। याच्यामध्ये पहिला आहे तो आहे क्रिप्टोगॅमस आणि दुसरा आहे तो आहे फिनेरोगॅमस। क्रिप्टोगॅमसमध्ये आपण म्हणू शकतो अ प्लांट दॅट हॅव नो ट्रू फ्लॉवर्स ऑर सीड्स इन्क्लुडिंग फर्न्स, मॉसेस अँड अदर्स। आणि फिनेरोगॅमसमध्ये आपण म्हणू शकतो द प्लांट्स दॅट प्रोड्यूस सीड्स, hence the alternative name of seed plants. They are a subset of embryophytes or land plants. म्हणजे क्रिप्टोगॅमस आणि फिनेरोगॅमस या 2 घटकांमध्ये किंवा 2 प्रकारे आपण किंगडम प्लांटीचं वर्गीकरण करू शकतो। आता इथे ह्या फ्लो चार्टमध्ये आपल्याला इझिली लक्षात येईल। प्लांट किंगडम, सब किंगडम क्रिप्टोगॅमस, डिव्हिजन थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा। त्याच पद्धतीने प्लांट किंगडम, सब किंगडम फिनेरोगॅमस, डिव्हिजन जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म, अँड दे आर अँजिओस्पर्म आर फर्दर डिवाइडेड इंटू मोनोकॉटिलिडॉन अँड डायकॉटिलिडॉन। आता आपण सविस्तर यांच्याबाबत माहिती पाहूयात। किंगडम प्लांटी, सब किंगडम क्रिप्टोगॅमस, डिव्हिजन थॅलोफायटा। डिव्हिजन थॅलोफायटामध्ये आपल्याला पुढील पॉईंट्स अभ्यासायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा असा हा धडा आहे। या धड्यामध्ये तुम्ही प्रत्येक शिकणाऱ्या उपघटकाचे 4-4 पॉईंट लिहायचे आहेत आणि त्यांची एक्झाम्पल्स हे लक्षात ठेवायचे आहेत। आता थॅलोफायटामध्ये दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर, first point. Second point, these group of plants which do not have specific part like root, stem, leaves, flowers but are autotrophic due to presence of chlorophyll is called algae. आता इथे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत। बेसिकली हे वॉटरमध्ये ह्या प्लांटचं म्हणजे वाढ होत असते। त्याचप्रकारे ह्या प्लांटला रूट, स्टेम आणि लीव्ज, फ्लावर्स नसतात, तरी देखील ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन इथे अवेलेबल असते फॉर द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल। आणि अल्गी वर्गातील जे काही प्लांट्स आहेत हे ह्या थॅलोफायटा ह्या डिव्हिजनमध्ये यांचा समावेश होत असतो।
Algae shows great diversity. They may be unicellular or multicellular and microscopic or large. For example, algae as a Spirogyra and other examples are given below. म्हणजे algae हे बेसिक एक्झाम्पल आहे आणि Spirogyra वगैरे हे त्याच्यामधले आणखीन एक्झाम्पल्स आहेत. सो दिस इज द इन्फॉर्मेशन फॉर थॅलोफायटा. आपल्याला ह्या चित्रामध्ये थॅलोफायटस बद्दलची जे काही डायग्रॅम्स आहेत किंवा जे काही एक्झाम्पल्सची चित्र आहेत हे बघायला मिळू शकतात. सेकंड डिव्हिजन ब्रायोफायटा. दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड एज amphibians of the plant kingdom because they grow in moist soil but need water for reproduction. These plants are thalloids, multicellular, autotrophic. They reproduce by spore formation. The structure of the plant body of bryophytes is flat, ribbon-like, long, without true roots, stem and leaves. Instead, they have stem-like or leaf-like part and root-like rhizoids. They do not have specific tissue for conduction of food and water. For example, moss and other. आता विद्यार्थी मित्रांनो, यांना ॲम्फिबियन प्लांट किंगडम, यांना किंगडम प्लांटीमधले ॲम्फिबियन स्पेसीज असे देखील म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की त्यांच्या वाढीसाठी मॉइस्ट सॉईलची आवश्यकता असते पण रिप्रोडक्शनसाठी वॉटरची आवश्यकता असते. सो ह्या प्लांटला थॅलॉइड्स असतात. त्याचप्रकारे हे मल्टीसेल्युलर असतात, ऑटोट्रॉफिक असतात आणि ते स्पोर फॉर्मेशनमध्ये त्यांचं रिप्रोडक्शन हे घडत असतं. त्याचप्रकारे हे जे काही प्लांट असतात की हे फ्लॅट असतात, त्यांचं रिबन लाईक लॉंग देखील असतात. त्यांना ॲक्च्युअली रूट, स्टेम, लीव्ज हे नसतात. यांच्याऐवजी रायझॉइड्स याच्यामध्ये असतात आणि त्यांना स्पेसिफिक टिश्यू देखील नसतात फूड आणि वॉटरच्या कंडक्शनसाठी. तर या वर्गामध्ये मॉस हे एक्झाम्पल आपण लक्षात ठेवा. रिसिया हे एक एक्झाम्पलसुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. याच्याबद्दलची डायग्रॅम आपल्या समोर दिसते. आता इथं रायझॉइड्स वगैरे दिसत आहेत बघा ते मॉस एक्झाम्पलला, किंवा आणखीन देखील एक्झाम्पल्स इथे आपल्याला अवेलेबल आहेत ब्रायोफायटामधले. थर्ड जे काही डिव्हिजन आहे ते आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम, लीव्ज and separate tissue for conduction of food and water, but they do not bear flowers and fruit. They reproduce with the help of spore form along the back and posterior surface of their leaves. For example, fern like Nephrolepis and others. आता इथे टेरिडोफायटा बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. टेरिडोफायटाच्या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला असं लक्षात येतं आहे की ह्या ग्रुपमधले जे काही प्लांट्स आहेत त्यांना वेल डेव्हलप रूट, स्टेम आणि लीव्ज आहेत आणि सेपरेट टिश्यू पण आहेत फूड आणि वॉटरच्या कंडक्शनसाठी, पण त्यांना फ्लावर्स आणि फ्रूट हे काही येत नाहीत. त्यांचं रिप्रोडक्शन स्पोर फॉर्मेशनमधून होत असतं आणि हे स्पोर फॉर्मेशन बॅकला आणि पोस्चर ऑफ सरफेसला लीव्सच्या ते परफॉर्म करत असतात. याच्या एक्झाम्पलमध्ये फर्न हे एक बेसिक एक्झाम्पल आपण लक्षात ठेवू शकतो. त्याचप्रकारे दीज प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन. आता यांचं रिप्रोडक्शन हे सेक्शुअली आणि असेक्शुअली या दोन्ही मोडमध्ये घडत असतं. दे हॅव वेल डेव्हलप सेल्स. आता यांना वेल डेव्हलप सेल्स देखील प्रेझेंट असतात. आता एक्झाम्पल बघा, फर्न आणि नेप्रोलेपिस हे एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. याच्यामध्ये रूट, स्टेम आणि लीव्सची वेल डेव्हलपमेंटसुद्धा झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा जे डिव्हिजन आपण शिकलेलो आहोत. आपण परत एकदा शॉर्टली रिव्हिजन याची घेऊयात. आपण प्लांट किंगडमला सुरुवात केली. क्रिप्टोगॅमस आणि फिनेरोगॅमस म्हणजे काय लक्षात ठेवलं. क्रिप्टोगॅमस नावाच्या सब किंगडममध्ये आपण 3 डिव्हिजन पाहिल्या. पहिलं डिव्हिजन होती थॅलोफायटा, दुसरी होती ब्रायोफायटा आणि तिसरी होती टेरिडोफायटा. सो टुडे वी हॅव टू स्टडी किंगडम प्लांटी. इन किंगडम प्लांटी वी हॅव टू स्टडी सब किंगडम क्रिप्टोगॅमस. इन सब किंगडम क्रिप्टोगॅमस वी हॅव टू स्टडी डिव्हिजन्स थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. थँक्यू.